तर आता दुसरीकडे करुणा मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडकडून आपल्याला मारहाण झाल्याचं त्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप आपल्याला भेटीची वेळ दिली नसल्याचंही करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंना सांगितलं। आणि याच विषयावरती बोलण्यासाठी करुणा मुंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। करुणाजी, स्वागत आपलं। सुप्रिया सुळेंची तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकी काय चर्चा झाली आपणा दोघांमध्ये? जसं की तुम्ही बघू शकताय, मी हे सगळे मुद्दे जे आहे महाराष्ट्रामध्ये आज एक मंत्री जे इतका भ्रष्ट आहे, आज अंजलीताई दमानिया, सुरेश धस भाऊ, जरांगे भाऊ, मी स्वतः सगळे इतके मोठे-मोठे मुद्दे जे आहे, इतके मोठे-मोठे भ्रष्टाचार का खुलासा करत आहे, तरी पण आज धनंजय मुंडे सारखे भ्रष्ट मंत्रीला हे सरकार पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि जे भ्रष्टाचारला बढ़ावा देत आहे, ते सगळी गोष्टीवर आमच्या बोलणं झालेलं आहे, की हे सरकार तो काही करणार नाही. आपल्याला सगळेला मिळून हे न्याय हक्कासाठी लढावं लागेल आणि जी निर्गुण हत्या झालेली आहे, त्याच्यामध्ये न्याय करायची आता वेळ आहे. क्योंकि आता जरी हे लोकांना हे असे मंत्री लोकांना जरी आपण सोडलं, तर पुढे परत असे कृत्य वाढत राहणार आहे। हे सगळी गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर जे मी त्यांना सांगितलेलं आहे, की ताई माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती, त्यानंतर जे माझ्यासोबत मारहाण झालेली आहे, ते जरी व्हिडिओ काढता येईल आपल्याला, तो 100% ह्यांच्या धनंजय मुंडेचा जे ओरिजिनल चेहरा आहे आणि कशा मंत्रिपदाचा गैरवापर करत आहे आदमी, ते आपले सगळ्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे समोर येतील आणि 100% याच्यामध्ये त्यांचा राजीनामा होऊ शकतो। पण मग करुणाजी, सुप्रिया सुळेंकडून तुम्हाला आतापर्यंत काय आश्वासन मिळालेलं आहे का, आश्वस्त करण्यात आलेलं आहे का? 100% त्यांनी मला एकच गोष्ट सांगितलेली आहे, की तुमचा जे मुद्दा आहे त्याच्यावरती मी राजकारण करणार नाही आणि 100% तुम्हाला मी न्याय करून देणार आहे। माझा जो प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये मी 100% न्याय करून देणार आहे आणि हे जे मुद्दा आहे कुठे संपवणार नाही, जोपर्यंत तुम्हाला आणि संतोष देशमुख प्रकरणमध्ये न्याय भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं त्यांनी मला 100% नाही 1000% शाश्वत केलेलं आहे। शाश्वती मिळालेली, आश्वासन मिळालंय, मात्र एक महिला म्हणून सुप्रिया सुळेंकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? 100% एक महिला म्हणून मला सहकार्य करतील, मला सपोर्ट करतील, हे म्हणूनही मी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी पण खूप मतलब मला एक महिला म्हणूनही त्यांनी इतके मोठे शब्द सांगितले मला, की तुमच्या मुद्द्यावरती मी राजकारण कधीही करणार नाही, पण 100% तुम्हाला न्याय करून देणार आहे, मसाजोग प्रकरणमध्ये न्याय करून देणार आहे आणि त्या न्याय हक्कासाठी 100% वेळोवेळी तुमच्या पाठीमागे मी राहणार आहे। बरं, पण मग करुणाच्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली, धनंजय मुंडेंवर आरोप केलेले आहेत, या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता? 100% तुम्ही बघू शकता, अंजली ताई दमानिया गेले 2 महिन्यापासून दर दिवशी कोणत्या ना कोणत्या नए मुद्द्यावरती त्यांचे जे भ्रष्टाचार काढत आहे, तरी पण आज त्यांचा राजीनामा घेत नाही हे लोक, सत्ताधारी लोक। आणि आज मी आहे, आज मी पण जे शपथपत्रामध्ये पण खोटा एफिडेव्हिट दिलेला आहे, खूप मोठा प्रश्न आहे। 2 बायका, 5 मुलाबाळा, हे सगळी गोष्ट खूप घाणेरडी आहे। एक जगावर तुम्ही लव जिहादची गोष्ट करताय आणि स्वतःच्या मंत्रिमंडळमध्ये तुम्ही असे भ्रष्ट लोकांना बसवतात, जे स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय आणि आज इतका भ्रष्टाचार, शेतकरी लोक असू द्या, कोणते जमीन प्रकरण असू द्या, आता ऐसा कोणता प्रकरण आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा नाव नाही आहे? हे सगळी गोष्ट अंजलीताई दमानियांनी क्लिअर करून सांगितलेली आहे, तरी पण हे सरकार जे आहे धनंजय मुंडे जैसे भ्रष्ट मंत्रीला पाठीशी घालताय, ते खूप घाणेरडी गोष्ट आहे। याच्यामध्ये
अंजलीताई दमानिया असेल, मी, सुप्रियाताई, असे खूप काही लोकांना लढण्याची गरज आहे. बरं, तुम्ही लढता आहात, मात्र जे घडतंय ते महाराष्ट्राला आम्ही जसंच्या तसं त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. तुर्तास तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला होतात. सुषमाताई, अंजलीताई आणि करुणाजी, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला होतात आणि आमच्याबरोबर चर्चा केलीत त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.